आणि लोक आमच्याकडे असे बघतात की आम्ही लोकांना त्यांच्या किडण्या वगैरे काही. डॉक्टर्स जेव्हा पेशंट बनून जातात किंवा पेशंटचे रिलेटिव्ह बनून जातात तो एक स्ट्रगल वेगळाच असतो गाईज. सांगायचा मुद्दा हाच होता माझा. सो येऊ नये आला तरी आताच आम्ही दर्शन घेऊन आलेलो आहोत बाहेर. आणि हा मला कसा तरी व्ह्यू दाखवायसाठी की येते काय मंडळामध्ये काय व्ह्यू दिसणार आहे, काय देव झाले तो आम्हाला दाखवते व्ह्यू गाईज. गाईचा गाईज जरा सोडून देऊ जास्त सोड. हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आता आम्ही आहोत परभणी बस स्थानकावर. कोणतीतरी बस आली, आय थिंक आम्हाला तीच पाहिजे होती. मानवत मानवतची बस आम्हाला काही भेटलेली नाहीये. आम्ही आहोत परभणी इथल्या बस स्थानकावरती. तुम्ही बघू शकता हे आहे परभणीचं बस स्थानक. आम्ही आलो होतो याच्यासाठी गाईज कारण की आमच्या एका मित्राच्या नातेवाईकाचं दुखत होतं. तर आम्ही इथं आल्यानंतर आम्हाला असं जाणवलं की बाबा इथं काय तर मानवत लेवलला तो ठीक होत नाही. त्यासाठी आम्हाला MRI करायचं ठरवलेलं डॉक्टरांनी. तर आम्ही त्याला परभणीला शिफ्ट करायचं होतं. आम्ही परभणीला गेलो तुरंत आमची थांबल्यामुळे आमची गाडी इथंच राहून गेली. तर मी सांगत होतं की आमच्यासोबत झालेलं आहे 3 इयर्सवरती. म्हणजे 3 इयर्समध्ये कसं आहे आम्ही परांच्या आय थिंक राजूच्या कसं बाबाचं दुखायला लागते तसंच आमच्यामध्ये पण एका मित्राच्या आईचं दुखायला लागलं होतं. त्याच्यामुळे आम्हाला मी तुम्हाला जसं काय सांगितलं आम्हाला जावं लागतं. सीन हा होता विशेष याच्यामध्ये की ते इंजिनिअरिंग करत होते आणि आम्ही डॉक्टर्स मेडिकल करत होता. सो आम्ही नॉर्मली जॉब केलेला आहे. त्या जॉबमध्ये डॉक्टरचा थोडाफार फील आलेला आहे. तिकडे कसं झालं की आम्ही पेशंटसोबत रिलेटिव्ह म्हणून होतो. आमची जाम तिथं परेशानी झाली. जसं की आम्हाला झोपायला आम्ही फरशीवर झोपलो काहीच फरशीवर झोपलो होतो. आणि तिकडे कसं असं कॅबिन असायची स्पेशल. इथं झोपायसाठी नातेवाईक जिंकता आम्ही जवळपास त्या पेशंटसोबत खूप सारे होतो. 7-8 नातेवाईक होतो. आम्ही गेलेले 3 जण, त्यांचे मामा वगैरे. आणि मग काय एक दोघांची ॲडजस्टमेंट होती पण मग आम्हाला नव्हती. पण मग आम्हाला म्हटले की घरी जा म्हणून मी झोपायसाठी. बट आम्ही ॲज युजल नाही गेलो. नाही पेशंटला सोडून कसं जावं आता. सो सध्या तरी आमचं एम हेच आहे की आम्हाला बस भेटावं म्हणून. आय डोंट थिंक बस आम्हाला भेटेल म्हणून. आणि हा आमचं कप्यात तिकडे बस हुडकत आहे. इकडे सभी गर्दी की गर्दी दिखाई दे रही है. देखेंगे प्रकार पुरुषोत्तमपुरी की बस आ चुकी है और हमें जाना है मानव के रूप जा रहा है. तो आम्ही त्या रूटने जातो. जाऊ ना पुरुषोत्तमपुरी. तू चल तर जागा भेटली नाही का विषय की चल की पाठीमाग असेल की जागा. रुमाल जगह पकड़ इस प्रकार से हमें जगह मिल चुकी है. सो आम्ही मानवत बसमध्ये बसतो गाईस. त्याच्यावरती लिहिलेलं नव्हतं माझं गाव लिहिलं होतं. आम्हाला असं वाटतं की मानवत बसताना जातात बट ते म्हणतात की मानवत रोड जातात नाही. तो वेगवेगळे दिसतात बट रोड म्हणजे रेल्वे आहे. आणि काय म्हणतात मानवत म्हणजे बसतात. सो अशा प्रकारे एक घटक आहे तिकडं. त्याला काही खिडकी मिळत नाही बिकॉज उसको आहे मळमळी का त्रास. आणि तुम्ही बघू शकता आमचा हा प्रवास. तुम्हाला कल्प्यामुळं मे बी व्हॉइस परभणीचं बस स्टँड बघा. सॉरी मिस्टेक हो गई गलती से. भारी मिस्टेक हो गया. आणि यहाँ पे देखो शिवाजी महाराज बोला किती मोठा आहे गाईज. तुम्हाला असं वाटलं असेल बस स्टँडचा चांगला आला पण आम्हाला ड्रायव्हरने फिरून नाही करायचं. मग तुम्हाला व्ह्यू आता चांगला दिसण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा प्रयत्न करतो. आणि बघा मनोज बस स्टँड. आणि नदी तू रिंगणारी पावसा तरी तू कोसळत्या दार प्रेमाने देखो कैसे बैठे गए हैं बस में. ज्यादा असल्या कारणाने आम्ही पाय रुपये
आणि हे आहे परभणीचं होतं हे मानवत बस स्टँड. ए लोकेशन टाक ना दगड असलं तिथे. आमच्या सोबत खूप मोठा स्कॅम झालेला आहे. आमच्यासोबत खूप मोठा स्कॅम झालेला आहे आम्ही 80 रुपये दिलेले आहेत. आणि आम्ही जिथं तिथं स्कॅम होणार नाही या गोष्टी शक्यच नाहीत. So, सकाळी सूर्याचे दर्शन घेऊन आमच्यासोबत स्कॅम आता आम्ही बघायला जात आहे आमची लोकेशन तर टाक त्यांचं भेटू. आपण विचारू ना कोणाला बाहेर. बाबाजी कसे पडत बघा. गुलशन भी होते आता धरून पडत आहेत. इकडे बघा इकडे कारण तरी पाऊस झालेला आहे आणि रोड पण नाही बट आता हे समजून आहे इकडे वाट. हो इकडे भेटा. इकडे कसं चालतो आपण. ये या पुढे आलो आपण पुढे. तो हम जा रहे इधर आणि लोक आमच्याकडे असे बघतात की आम्ही लोकांना त्यांच्या किडन्या मागितल्या काही. थोडासा मी कॅमेरा बंद करतो कारण की माझ्या हाताला येत आहे आता वाद सकाळी. आम्ही आलो होतो याच्यासाठी गाईस कारण की आमच्या एका मित्राच्या नातेवाईकाचं दुखत होतं. तर आम्ही इथं आल्यानंतर आम्हाला असं जाणवलं की बाबा इथं काय तर मानवत लेवलला तो ठीक होत नाही. त्यासाठी आम्हाला MRI करायचं ठरवलेलं डॉक्टरांनी. तर आम्ही त्याला परभणीला शिफ्ट करायचं होतं. मग आम्ही परभणीला गेलो परंतु आमची थांबल्यामुळे आमची गाडी इथंच राहून गेली. सो आता आम्ही गाडी येण्यासाठी आम्ही आलो बसनी. इथं आता इथून गाडी घेऊन आम्हाला निघायचंय. कुठे जायचं मंठा पे हमारा कलवा भाई पौड्या बोराडे उसको मिलेंगे पार्टीचे. और उसके बाद आणि आम्ही जवळपास 15 मिनिटं झालो. हा म्हणजे 5 मिनिटाचा रस्ता तिथे आम्हाला दवाखाना यायला गेला. बट ही त्या बोळ्या बावड्या आशेवर आम्ही चलत आहोत आणि सकाळी आमचा हात काही सपोर्ट करत नाहीये गाईज. तरी पण आम्ही ब्लॉक काढायचं काही सोडणार नाही. आणि हे आहे मानवत बघा. मानवाचे रस्ते पण मानवासारखेच आहे. मानवत मध्ये पण केरळमध्ये जातात आम्ही जटायू सेंटर विसरलेलो होतो. जटायूवर सेंटर विसरलो पण आता आम्हाला विसरलो म्हणजे आम्हाला जायचं नव्हतं. आमचं बजेट कमी होतं काहीच. तर आता आम्हाला थोडा महाकाय असा पक्षी दिसलेला आहे. आणि मी आमच्या आमच्या बॅकग्राऊंडला तर मला तो आणि आणखी पण आमचं 5 मिनिटाच्या नावाखाली काय आलेलं नाहीये हॉस्पिटल आणि इथं पोलीस स्टेशन आलेलं आहे. ते गेलेलं आहे तिकडे गाडी आणण्यासाठी आणि मी इथं बसलेलो आहो बिकॉज माझा काय मूड नाही चालणार. दोघांनी जमण्यापेक्षा एकाने जमलेलं कधीही बरं. त्याच्यामुळे ते गेलेलं आहे आणि मी इथं बसलेलो आहे. कभी वापस जाके पढ़ाई भी करनी होगी गाइस. पढ़ाई का बहुत दुख है खत्म नहीं होता गाइस. आलेली आहे आमची महिना. हा एवढा मोठा कुत्रा झोपेल होता बेकार ना टायर. बरं त्या कुत्र्याने तुला मार. आता आमची गाडी आलेली आता सुरू होईल गाडीचा प्रवास गाईच. आता ब्रश करण्यासाठी देशी जुगाड दातून. देशी नाही आयुर्वेदिक जुगाड दातून. आयुर्वेदाने सांगितलेल्याप्रमाणे अष्टमूल अंगुला इतके लांब दशांगुल लांब आणि एवढे कंगुळ इतके जाड यानं ब्रश करायचं आम्हाला. आणि आपण आता तुम्ही आहोत आता सध्या आपली आहोत सध्या कुठं आहे का आपण. आपण आता मानवत रोड रेल्वे स्टेशनकडे जात आहे. हा आणि तिथून जायचं मंठ्याकडे. मानवतवरून आम्ही निघलो आता आणि आम्ही आता ड्रायव्हिंग मला करायला काही त्याच्यामुळे तुम्हाला ब्लॉग दिसणार नाही कारण की हा दरिंदर ब्लॉग येणार नाही. सो अभी हम जाते हैं मिलते हैं एक अरसे के बाद. आलेला आहे होंडा स्टेशन जंक्शन. कोणतं होंडा तिकडे दाखव. और हम कर रहे हैं रेलवे पटरी क्रॉस गाइड. आणि आम्ही चांगल्या रस्त्याने जाता आम्ही घेणार आहे थर्ड प्रवास. अरे पंक्चर व्हायची रे गाडी. वरून घे पंक्चर गिंचर झाली का. आम्ही त्या रस्त्याने न जाता या रस्त्याने आलेलो आहे. आम्ही शॉर्टकट घेतलेला आहे कारण हा रस्ता खूप छान होता पण हा 2 ते 4 किलोमीटर
लॉंग कट असल्यामुळे आम्ही शॉर्टकटच्या नादामध्ये आलेलो आहोत. घेतले ना सो आम्ही आता फ्रेश अप होण्यासाठी थांबलेलो आहोत. एक कुठला रोड आहे हा मानवत सेलू रोड आहे तरी आम्ही रस्त्यावर थांबलो आहोत फ्रेश होण्यासाठी. जे की आम्ही धंदा धावून केलं तर फ्रेश होण्यासाठी आणि मग इथं नुसतं फ्रेश कसं होतं नसतं त्याच्यामुळे नाश्ता पण करायचा. आणि हे बघा हा इकडे हुडकते काहीतरी. रोड एकदम मस्त आहे परंतु आम्हाला आता ॲव्हरेज काढायचं असल्यामुळे जास्त गाडी पळवणार नाहीत आम्ही. 50-60 काल पण आम्ही जास्त पळवली नाही 70-80 होती. असं आहे आमचा प्रवास. आणि हा इकडचा सरप्राईज आणि आम्हाला सापडलेली लांब. अरे हो मला चष्मा नव्हता काहीच. ती क्लिप मी पुन्हा बनवण्याचा प्रयत्न करायचं हे काय ती कप्या एक घे सोबत आपल्या एक जांभळ तरी घे कमीत कमी. तर आता आलेला आहे काहीच अमृत तुल्य चहा. एक नंबर राबडी असा चहा आलेला आहे. आणि मी सांगत हे होतो की मग टँकर वा पहिलं आमचं असं असायचं की जी गाडी चालली ती मोठी असेल तर माझी करायचा आहे नाश्ता. पाव खायचं का तुला पाय खाऊन चहा कसा आहे मस्त आहे. हे बघा आणि 23 किलोमीटर असा आमचा प्रवास चालू राहणार आहे. पण पडायला लागले दोस्तों हमारा कलवा मित्र आ चुका है. बड़े दिनों के बाद कलवे से बात हुई. और बताओ क्या चल रहा है. मस्त वाटतंय मित्राला. जो भी दिन उठून द्यायचं ना काय तू सांगितलं बरं का फाटा हा सांगितले फाटा तरी जर हा बोलतो काय म्हणजे फाटा होता इससे क्या क्या किया जाए क्या करूँ मैं इसको और भी नहीं सकता. नाश्ता पाणी घरी मग नाश्ता करायचं नाव खाली कुठं फिरवायला काही माहित नाही. आणि फायनली त्याला एक दुकान भेटलेली आहे नाश्त्याची. काय इथं नाश्त्याला विशेष म्हणते का काय स्पेशल आहे भाई. म्हणता काही स्पेशल नाही. जो भी होगा वो खिला दीजिए. ये हम है और इनकी दुकान है. ये मी घेतलाय का त्याने घेतलाय काय हे समोसा रिजनली आहे कचोरी. अभी देखेंगे खा के कैसा है. आणि आताच नाश्ता करून आम्ही निघालेलो आहोत देवीच्या मंदिराकडे. तुझ्या देवी रेणुका माता देवी याच्या मंदिराकडे. आणि आम्हाला किती लांब आहे रे इथून किती लांब आहे. अरे 2 मिनिटाचं अंतर 1/2 किलोमीटर एवढं गर्दीत कसं काटणार या. सर अशा प्रकारे ओरडाओरडी करत आमचा प्रवास येईल असं आम्हाला वाटते. आणि चिल्लेपल्ले आमच्याकडे बघूयात बघा. आता आम्ही आलेलो आहोत मंदिरामध्ये. तुम्ही बघू शकता मंदिर सिद्धपीठ श्री रेणुका देवी मंदिर संस्थान मंठा. तो चलते हैं मंदिर के अंदर लेंगे दर्शन वा. इथे लोक बोले पानपुरिया काय मी पण नाही एवढं. किती शांतता आहे बी. आम्ही आता दर्शन घेऊन प्रदक्षिणा घालत आहोत. काही तुम्ही बघू शकता अतिशय शांत असलेलं वातावरण आहे. काय म्हणले गाडी जिंकून पायऱ्या आहेत. परंतु दर्शनाला पण
मेहनत कशी करावं म्हणून शॉर्टकटने आम्ही गाडी घेऊन वरती आलेलो आहोत. भावी भक्तांनी पायऱ्याचा यूज करावा. आताच आम्ही दर्शन घेऊन आलेलो आहोत बाहेर आणि हा मला कसला तरी व्ह्यू दाखवायचा की तिथे काय मंदिरामध्ये काय व्ह्यू दिसणार आहे काय देव जाणे तो आम्हाला दाखवते व्ह्यू गाईस. तर व्ह्यू बघण्यासाठी बघत राहा समोर किती छान व्ह्यू आहे की आमचा पक्का होतोय. आणि आम्ही त्या रेणुका माताचे दर्शन झाल्यानंतर आम्ही इकडे दुसऱ्या एका देवीचे दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत गाईस. पवनने आम्हाला नाव काही सांगितलेलं नाही. आमच्याजवळ कॅश पण नाही. आम्ही कुठं जाऊन आमच्या मुला चार्जिंग पण नाही. बरोबर पाणी फिल्टर मी तुम्हाला पाणी फिल्टर दाखवतो दर्शन झाल्यानंतर तुम्ही बघू शकता. याच्या आधी पण मी कुठेतरी पाहिलं होतं असं पुण्यात कधी गेलो मी. शेगावला पाहिलं आपण. पिढा पिढा करू दे. आणि फिल्टर मशीन काही काही किती म्हणता पण आमचा कव्हर झालेला आहे. मातेचे दर्शन घेऊन आम्ही आता निघालो आहोत लोणारकडे. लोणार मार्गावर आम्ही लागलो आहोत आता गाईस. आणि आता थेट लोणारमध्ये भेटूया. काय करणार आहे थोडीशी. So let's go guys. So guys आता लोणार जवळ आम्ही आलेलो आहोत आणि आम्हाला येत आहे झोपीची तार कारण की रात्री आमच्या झोपा नीट झालेलं नाही त्याच्यामुळे आम्हाला येत आहे झोपीची तार. त्याच्यामुळे थोडंसं आम्ही थांबून थोडासा पॉज घेतलेला आहे ड्रायव्हिंगचा. डॉक्टर्स जेव्हा पेशंट बनून जातात किंवा पेशंटचे रिलेटिव्ह बनून जातात तो एक स्ट्रगल वेगळाच असतो गाईज. सांगायचा मुद्दा हाच होता माझा. सो येऊ नये आला तरी काय यही है भाई जिंदगी और क्या हो. सब किसी का भी जल्द पास जाएंगे ऐसा कोई तो भी कहते हैं ऐसा. एज की थी जिंदगी 50 वर्ष त्यामध्ये कुठे गेला शिकवा करावं. ठीक आहे गाईज आता बघू. आता लोणार येईन आपण तसं पुरेन. सो आणि आपला ब्लॉग नंतर एंड होईल आणि नंतर करायची सगळा अभ्यासाने एक पाठवून सोडलेली आहे. आमचं तरी होतं मित्रांना अभ्यास करणार. सो तुम्ही पण करा. तुम्ही जे पण करत असाल ते प्रयत्न करा काय की लाइफ जैसे जैसे उम्र बढ़ेगी आपके लगने शुरू होंगे. जैसे बचपन प्यारा होता है बचपन सच में प्यारा होता है. जैसे जैसे उम्र बढ़ेगी आपके तगड़े लगने होते हैं. दिन ब दिन नए तरीके से आपके लगते हैं. आणि आम्ही ब्रेक ह्याच्यामुळे घेतला होता की याला जायचं होतं बाथरूमला. ठीक आहे तेव्हा आता जाणार आहे बाथरूम करून. सो आमचा ब्रेक पण संपला आम्ही जातो लोणारकडे. काय रेस गाडीचा गाईज रेस जरा सोडून देऊ जास्त सोड. अशा प्रकारे लोणार पण आमचं प्रवास झालेला आहे आणि आम्ही आता खूप खतरनाक प्रवास होता. गाईज अशा प्रकारे आता आम्ही पोहोचलेलो आहोत सुलतानपूरला आणि हा ब्लॉग मी इथं सेंड करतो गाईज. प्रवासाने आम्ही खूप थकलेलो आहोत. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बाय बाय गाईज.